राष्ट्रहित टाइम्स, राष्ट्रहितासाठी समर्पित न्यूज चॅनेल। किरकोळ कारणावरून तरुणाच्या डोक्यात दगड घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला। या घटनेमध्ये तरुणाच्या डोक्यात खोलवर जखम झाल्याने तो बेशुद्ध पडला असून मित्रांनी त्याला YCM हॉस्पिटलमध्ये दाखल केलाय। किरण सोनवणे असं जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे। याबाबत त्याची आई मुद्रिका सोनवणे यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। तरुण पोलिसांनी आनंद कापुरे याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे। हा प्रकार आळंदीतील इंद्रायणी घाटावर मारुती मंदिराकडे जाणाऱ्या रोडवर 11 फेब्रुवारी रोजी रात्री 11:30 वाजता घडला। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार किरण पंडित सोनवणे आणि त्याची आई हे दोघे चरोलीत राहतात। ते मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात। किरण हा रात्री 11:30 वाजता इंद्रायणी घाटावर मारुती मंदिराकडे जाणाऱ्या रोडवर पायऱ्यांवरून जात असताना आनंद कापुरे हा तेथे आला। किरकोळ वादातून त्यानं किरण सोनवणे याच्यावर धारदार दगडानं जीवे मारण्याच्या उद्देशानं कपाळावर डोक्याच्या पाठीमागे मारून गंभीर जखमी केले। हा प्रकार पाहून त्यांचा मित्र दीपक चव्हाण यांनी त्याला YCM हॉस्पिटलमध्ये आणले। किरण बेशुद्ध झाले असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत। पोलीस उपनिरीक्षक कुमार गिरीगोसावी तपास करतायत। राष्ट्रहित टाइम्स, राष्ट्रहितासाठी समर्पित न्यूज चॅनेल।